सिमेंट काँक्रीटच्या जंगलात शहरी माणसाला बाग बगीचाची आवड जोपासता येत नाही। त्यामुळे शहरी भागात बोन्साय अर्थात वामन वृक्ष निर्मितीचा छंद अनेक जण जोपासतात। बोन्साय ही मूळची जपानची कला आता ती भारतातही लोकप्रिय होते। चला तर पाहूयात बोन्सायच्या जगात घेऊन जाणारा आमचा एक खास रिपोर्ट। बोन्साय म्हणजे हॉर्टिकल्चरचं ज्ञान आणि सौंदर्यदृष्टी यांचा वापर करत फुललेली कला। मराठीत बोन्सायला म्हणतात वामन वृक्ष निर्मिती। बोन्साय ही कला मूळची जपानची। या तंत्राची सुरुवात 12व्या शतकात झाल्याचं मानलं जातं। दुसऱ्या महायुद्धानंतर तिचा प्रचार जगभर झाला। जागा कमी असेल तिथे ही कला जोपासता येते। शहरी भागात तर बोन्साय प्रेमी मोठ्या प्रमाणात आढळतात। मुंबई तर बोन्साय प्रेमींची पंढरी समजली जाते। निकुंज पारेख आणि त्यांची पत्नी ज्योती पारेख बोन्सायची कला गेल्या अनेक वर्षांपासून जोपासतायत। इंडो जैपनीज एसोसिएशन ने ही त्यांच्या कामाचा गौरव केला। पानी बरोबर करो, उसको कटाई छटाई करो, उसका ध्यान रखो और छोटे स्वरूप में अगर हम पेड़ का आदर करेंगे तो हमारी आजू बाजू बड़े पेड़ कम होने लगे शहरों में, तो उसके वजह से हमारा प्रेम बड़े पेड़ों के लिए बढ़ेगा। केवळ कुंड्यांमध्ये झाडं वाढवणं आणि त्यांची वाढ खुंटवणं म्हणजे बोन्साय नव्हे, तर निसर्गाचा समतोल साधत पूर्ण वाढलेल्या वृक्षाची हुबेहूब लघु स्वरूपातली प्रतिकृती तयार केली जाते। झाडाचं खोड, फांद्या, उपफांद्या, पानं, फुलं हे सगळं प्रमाणबद्ध असणं आवश्यक असतं। बोन्साई के लिए हर रोज बहुत समय देना ज़रूरी नहीं है, लेकिन नज़र रखनी ज़रूरी है। पानी अच्छा तरह से मिलता है कि नहीं, उसको धूप मिलती है कि नहीं, कोई कीड़ा तो नहीं लगा है ना, वो सब देखना पड़ता है, उसकी मावजत करनी पड़ती है। बोन्साय कला शिकायला आणि जोपासायला नुसती हौस असून भागत नाही, तर त्याला जिद्द आणि चिकाटीचीही जोड द्यावी लागते। प्रेमानं जमिनीचा पोत पाहून पाणी, खत यांचा वापर करत तंत्रशुद्ध पद्धतीनं बोन्सायची कला जोपासावी लागते। वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या झाडांचं प्रमाण कमी होतंय, त्यामुळे बोन्साय कलेची लोकप्रियताही वाढते। प्राचीन आणि दुर्मिळ वृक्षांचं जतन करण्यासाठी ही कला वापरली जाते। बोन्साय ही कला तुम्हाला घर बसल्या निसर्गाच्या संगतीत गेल्याचा आनंद देऊ शकते। प्रकाश दांडगे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।